मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नवीन वर्षापासून आपण काहीतरी नवीन सुरुवात करत आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ पाहत जा मैत्रिणींनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बाकी व्हिडिओ पूर्ण पहा. तर पुढं सगळं सांगितलेलं आहे मी. तर चला भेटूया नेक्स्ट. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे कविता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? नवीन वर्षात नवीन काहीतरी आपल्याला करायचं आहे, तर मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पहा लास्टपर्यंत. आता जे मी शूट केलेलं आहे, तर ते मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि कशी सुरुवात केलेली आहे, कुठपर्यंत आलेलं आहे काम माझं, ते तुम्हाला दाखवणार आहे सर्वांना. ठीक आहे, तर यूट्यूबमुळे शक्य आहे का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर लगातार व्हिडिओ टाकणार आहे, तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि सपोर्ट करा मैत्रिणींनो मला. तर सर्वजण कसे आहात तुम्ही? सर्वजण चांगले असेल, छान असेल, तर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात केलेली आहे ताईंनो, दादांनो, तर नक्की सपोर्ट करा. सर्व व्हिडिओ पहा. आता मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळं त्याच्या पाठी मी दुसरा व्हिडिओ टाकणार आहे, तिसरा टाकणार आहे. तर नक्कीच पहा, वॉच करा सर्वांनी आणि तुम्हाला सर्वांना कळणार आहे मी काय करते आणि कशामुळं शक्य झालेलं आहे, हे सर्व तुम्ही लोक पाहणार आहोत माझ्याबरोबर यूट्यूब फॅमिली. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे तुम्हाला दिसत असेल मशीनने आम्ही पाणी चेक करतो आहे. तर इथे बघा, मशीनने आम्ही पाणी चेक करत आहोत. बघा ते पाणी कुठं आहे ते आम्ही बघत आहोत. तर तुमच्याकडं कशा पद्धतीने पाणी पाहतात जमिनीमधला, ते मला नक्की सांगा कमेंट करून, बरं का मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला. तर आम्ही इथे बघा पाणी बघणारे पानाडे असतात ना, त्यांना घेऊन आलेलो आहोत आणि आता इथे पाणी आम्ही बघत आहोत कुठे आहे, कसं आहे, किती लागलेलं आहे, ते आपण प्रत्येक व्हिडिओ मी आता टाकणार आहे. तर तुम्ही सुद्धा पहा सर्वांनी माझ्याबरोबर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला सगळं कळणार आहे. हा एक व्हिडिओ सुरुवातीने मी आता हा व्हिडिओ बनवलेला आहे, सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवते. तर इथे आम्ही पाणी चेक करत आहोत आणि ह्याला जवळजवळ आम्हाला 2-3 तास गेलेले आहे, बरं का, पाणी चेक करण्यासाठी. आणि कसं आपल्याला एवढं खर्च करायचं म्हटलं तर आधी आपल्याला पाणी चेक करून घ्यायचं जरुरी आहे. त्यामुळं आम्ही इथं पाणी चेक करण्यासाठी बोलवलेलं आहे त्या दादांना. तर तुमच्याकडं पाणी कशा पद्धतीने पाहतात ते मला नक्की सांगा. काही ठिकाणी कसं नारळ वगैरे नाही का, नारळ वाढवून असं काहीतरी बघतात, ते मला नाही माहिती जास्त, पण इकडं आम्हाला अशा पद्धतीने सांगितलं, तशा पद्धतीने आम्ही इथं पाणी चेक करत आहोत. तर जवळजवळ आम्हाला 3 तास लागले होते बघा हे पाणी चेक करण्यासाठी. आणि आखरीनं आम्हाला भेटलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे दादांनी. आणि इतका सुंदर छान असं पाणी लागलेलं आहे, ते पुढे तुम्ही पाहणार आहात. आणि सर्वात पहिले आपण सुरुवात केलेली आहे बोरिंगपासून, कारण की काही काम करायच्या आधी आपल्याला सर्वात पहिले काय लागतं, लाईट आणि पाणी लागतं. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्या होतात, बरोबर की नाही. तर त्यासाठी आम्ही आता इथं सर्वात पहिलं पाण्याची सोय केलेली आहे, त्यानंतर लाईटीची सोय केलेली आहे आणि त्यानंतर आपण बोरिंग चालू केलेलं आहे. आता ते परत चेक करत आहेत दादा. आता हे तरी 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे मी, पण भरपूर वेळ असा गेलेला आहे आम्हा लोकांना तिथं पाणी चेक करण्यासाठी. 2-3 तास लागले होते, सरासरी 2-3 तास लागले होते. तर आम्ही सुद्धा तिथं थांबून होतो.
बोलत नाही फक्त तुम्ही ऐका आणि बघा. तर अशा पद्धतीने आपली सुरुवात झालेली आहे. चला दुसरा व्हिडिओ नक्की